हेलो हेल्थ वॉरियर्स। आज हम एक बहुत स्पेशल केस डिस्कस करने वाले हैं। हम उनके रिव्यू के बारे में भी आगे जानेंगे, लेकिन एक बहुत स्पेशल केस है जिनको लेफ्ट साइडेड पूरा पैरालिसिस हो गया था 2024 से। इनको हाई ग्रेड ग्लियोमा डायग्नोज हुआ था 2017 में, जो कि रिलैप्स कर गया 2023 में। उसके बाद में उनकी कंडीशन धीरे धीरे सीवियर होती गई। ब्रेन का ट्यूमर बड़ा होते गया और एक ऐसी सिचुएशन आ गई कि वो बेड रिडन हो गए। अब डॉक्टर ने कहा था कि अब इनका कुछ नहीं कर सकते हैं, इनको कीमोथेरेपी देना है या फिर ऑपरेशन तो सजेस्ट किया ही नहीं था, पॉसिबल नहीं है क्योंकि बहुत सारे कॉम्प्लिकेशंस थे। लेकिन कीमो में भी गारंटी नहीं थी कि क्या ये ऐसा रहेंगे नहीं रहेंगे, हो सकता है कि ये कोमा में भी जाए। तो ऐसे काफी सारे कॉम्प्लिकेशंस होने की वजह से ये बहुत सारी स्पेशल केस थी हमारे लिए। तो जब ये आए तब से लेके अब तक उनकी एक छोटी सी जर्नी हम सुनते हैं कि कैसा ये प्रोग्रेस उनका हेल्थ की तरफ बढ़ते गया और कैसे उनके रिपोर्ट्स में मिनिमम चेंजेस हम देख पाए कि जो उनके रिपोर्ट्स थे कैसे उनके सूजन जो रिवर्सिंग की डायरेक्शन में गई और उनके हेल्थ में इंप्रूवमेंट होते गए। ये हम आज उनके मुंह से सुनते हैं। चलो तो उनकी जर्नी में लेके चलते हैं। तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा आणि आता काय फरक जाणवते तुम्हाला? खूप दुखायचं आणि आता एवढं नाही दुखत? ठीक आहे। आणखी तुम्हाला पलटण्याचा काय त्रास होता? नाही आता आता पलटता येतं। ठीक आहे, आपण ताईलाच विचारू, मग मी परत तुमच्याकडे येतो। ठीक आहे, कारण ताई होते तुमच्यासोबत 21 दिवस। ठीक आहे, तुम्ही सांगा जेव्हा आणलं होतं यांना तेव्हाचे त्रास आणि आताच्या त्रासामध्ये काय काय फरक झाला? म्हणजे जेव्हा आणलं होतं तेव्हाच आपण सुरू करू, म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला माहिती राहील आणि समोरचं जेव्हा आपण परत रिव्ह्यू करू तर आपल्याला ते पण माहिती लक्षात राहील। जेव्हा आणलं होतं तेव्हा फार उचलूनच आणलं होतं, म्हणजे ती अजिबात एका बाजूने किंवा दुसऱ्या बाजूने पूर्ण कडक झाली होती। पाण्यापासून पाठीपर्यंत पूर्ण कडक होती, अगदी दगडासारखी, आणि तिला हलवता येत नव्हतं आणि हेवी होती खूप। आणि मग जसं इथं आल्या इथे याच्या अगोदर खूप डोकं दुखायचं, कंटिन्यू डोकं दुखायचं सारखं, इथे फोरहेड किंवा बॅकला कुठे पण सारखं दुखत राहायचं। पण जसं इथं आलो तसं डोक्यातला त्रास कमी होत चालला, जे प्रमाण होतं डोकं दुखायचं ते कमी झालं। हो, आणि त्यानंतर ती 2-3 दिवसातच या अंगावरून त्या अंगावर राहिला, म्हणजे तिची मान वगैरे सगळं जे कडक झालं होतं ते सॉफ्ट होत चाललं। आता अशी जी बसली येते ती बसू शकत नव्हती, तिला बॅलन्स ठेवायला पिलोज लावावं लागायचे किंवा धरावं लागायचं असं एका बाजूने दोन्ही बाजूने। पण आता ती अशी स्टेबल बसली, तेव्हा अजिबात बसत नव्हती आणि पूर्ण अशी वाकून गेलेली होती, कर्व झाली थोडीशी। आणि मग ते पण तिचं बऱ्यापैकी सुधारणा झालीये। आणि जेवण नव्हती करत घरी, म्हणजे हो अर्धी पोळी पण मुश्किलीने खायची, चारलं तर भरलं तर खायची। आणि गिळताना खूप त्रास व्हायचा, पाणी जरी प्यायला लागली तर ठसका लागायचा, एक घोट जरी घेतला तरी तर ठसका लागायचा। मग जेवणाला पण खूप वेळ म्हणजे जेवतच नसायची ती। आणि मग जसं इथं आलो दुसऱ्या दिवसापासून तर ती जेवण करू लागली, आणि पाण्याचा प्रॉब्लेम तर मग गिळण्याचा पण प्रॉब्लेम निघून गेला, आणि मग बऱ्यापैकी सुधारणा होत चालली। आणि बसते उठते मेन म्हणजे, आणि पायावर अजिबात उभी राहत नव्हती। इथं 1 महिनाभर ती पूर्ण बेडवर होती, आणि जर उभी केली की पायावर तिरपा पडायचा आणि वाकडा पडायचा, आणि मग ती पडून जायची खाली, इम्बॅलन्स व्हायची। पण आता बॅलन्सने उभी राहते, थोडासा आधार दिला तर चालते, चालण्यात पण थोडी सुधारणा आहे, जेवणात पण सुधारणा आहे। जेवायची एक 15 दिवसच्या वरती होऊन गेले ती जेवत नव्हती, दिवसभरात अर्धी पोळी मुश्किली, हो दिवसभराला। आता व्यवस्थित पोटभर जेवते, आणि मेन म्हणजे तिच्या हाताने जेवते। अच्छा, हो स्वतःच्या हाताने जेवते, वेळ लागतो पण स्वतःच्या हाताने जेवते। स्वतःच्या हाताने जेवली की टेस्ट वेगळी येते आणि अंगाला पण लागते। स्वतःच्या हाताने जेवायचं, ठीक आहे, काही असलं तरी स्वतःच्या हाताने जेवायचं, ठीक आहे। मॅक्झिमम प्रयत्न तोच करायचा स्वतःच्या हाताने। बोलण्यामध्ये पण फरक पडतो, बोलण्यामध्ये म्हणजे इथे यायच्या अगोदर तिला आपण जे बोललो होतं ते पटकन समजत नव्हतं, पण इथं आल्यानंतर ट्रीटमेंट जशी सुरू झालीये तशी तिला कळतं आपण काय बोलतोय, कळत होतं पण रिॲक्ट नव्हती करत, पण आता ती रिॲक्ट करते आणि पटकन रिॲक्ट करते, कॅच करते। नाही तर बोलल्यानंतर खूप वेळाने तिला समजायचं, मग ती आणि बोलणंही बंद केलं तिने, जवळजवळ ऑलमोस्ट बंद केलं बोलणं, अशी हा म्हणजे अगदी मान डोलवत होती,
पण आता बोलायलाही लागलीये आणि आठवतंय मागचं काय गोष्टी आहेत काय पहिलं आठवत नव्हतं म्हणजे ती विसरत चालली. जसं 2-3 दिवसातच मला ती मागची लहानपणीच्या गोष्टी सांगू लागली, मग त्या आठवणी सांगू लागली, त्या मेमरी तिची जशी काय पुन्हा यायला ब्रेन काम करायला लागलं, माइंड काम करायला लागलं असं वाटलं आणि फ्रेश झालं, चेहऱ्यामध्ये फरक पडला. तिला इथं जसं आणलं ते पण आठवत नाही. अच्छा, आठवत नाही केव्हा आणलं, कशा परिस्थितीमध्ये आणलं. अच्छा, ती कळत नाही तुला. माझं विचारलं ना, पण घरी कशी परिस्थिती ती मी तिला आठवण करून दिली. तुला टॉयलेट मध्ये कसं न्यावं लागायचं, ती म्हणजे मला उचलून न्यावं लागायचं. माझा मुलगा 10वीला आहे, तो अगदी तिला असं उचलून टॉयलेट मध्ये बसवायचं कमरला. मग तिथून पुढे ते, पण आता ती स्वतः जातीये, म्हणजे चांगली प्रोग्रेस झाली. 21 दिवसामध्ये हा जो फरक पडलाय त्यांना, आपण ही जर्नी आपण असं सुरू ठेवणारच आहे. बरंचसं त्यांच्या हातामध्ये पण तिची ताकद नव्हती, ऑलमोस्ट आली. ही जी मूठ पाहताय तुम्ही, ही पूर्ण पॅक होती. अशी अशी लहान बाळाची कशी मूठ असते तशी मूठ होती, पण ही मूठ आता इथपर्यंत उघडलेली आहे. हो, आणि हे बोट पण जसं बर्फाचा गोळा असतो कडक पेप्सी, तशी बोट होती पेप्सीसाठी. ते कधी सॉफ्ट नव्हते, पण आता तुम्ही पाहते पूर्ण अशी लवचिक झाली. तर ते जे आपले हे पण यायचे ना आपले फिजिओथेरपी ते पण हे आता सॉफ्ट झाले, लगेच मिळतात. खूप कडक होते ते बोट. आणि हे पण बॉडी पण, मान, हे शोल्डर खूप कडक होते, कडक जातात. आता ते मूव्ह करू शकतो. एक्झिक्युटिव्ह बरीचशी झाली आहे. अगोदर डॉक्टरांनी काही सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेले होते तर ते काही बोलले होते की काय? डॉक्टर बोलले आता ट्युमरला केमोसिया पर्याय नाहीये आणि त्याच्यातही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. तुम्हाला करायचं तर तुम्ही करा म्हणे, पण गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. आणि डॉक्टर म्हणले की पॅरालाइज होऊ शकतात पूर्ण किंवा कोमामध्ये जाऊ शकतात, असं डॉक्टर म्हणतो. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय? ते थोडं स्माइल देऊन घरी जायचं आहे. ठीक आहे, आपण परत भेटू. जसं सरांनी म्हटलं की चालत येऊन परत येऊन भेटायचं आहे. ठीक आहे, नक्की. ओके, केव्हा? 1 महिन्यानी? हो, ठीक आहे. आणि बोलत राहायचं. तुमची कंप्लेंट आली नाही पाहिजे घरी जाऊ. नाही येईल ना? हे बोलत नाही, हे बोलत नाही, करत नाही. ठीक आहे, कंटाळा तर बिलकुलच नाही करायचा. कारण कंटाळा आला तर परत ते सिच्युएशन होईल, तर तसं नाही करायचं. सगळ्या गोष्टी करायच्या, जे सांगितलं ते करायचं म्हणजे करायचं. जर आता हे जे 21 दिवस केलं आपण, हे तुम्ही अजून घरी बरोबर करत राहिले सगळं बरोबर, तर तुम्ही अजून 1 महिन्यात तुम्ही नक्कीच व्यवस्थित चालायला लागल. नक्कीच व्यवस्थित चालायला लागल. चालायचं आहे ना? कशासाठी चालायचं? का बरं चालायचं आहे तुम्हाला? ते पक्क कारण डोक्यात ठेवा की का बरं चालायचं आहे, कोणासाठी चालायचं आहे. मुलाबाळांसाठी, स्वतःसाठी, काही करायसाठी. का चालायचं? स्वतःसाठी. व्हेरी गुड. नेहमी स्वतःसाठी केलेलं जास्त लवकर मनुष्य करतो. ठीक आहे, तर स्वतःसाठी नेहमी पहिले प्रायोरिटी ठेवायची, स्वतःला समोर ठेवायची. ठीक आहे. दुसरे जे लोक बोलतात म्हणजे त्यांना असं वाटतं की आता हे तर काही बरं होणार नाही, पण त्यांना कुठं पडायचं आपल्याला, की असं नाहीये. तुमची जिद्द, जर तुम्ही जिद्दीवर आले तर तुम्ही यातून बरे होऊ शकता. ही जिद्द ठेवा म्हणा. ठीक आहे, स्वतः पहिले ठेवा आणि मग तुम्ही तिथून निघून जा. ठीक आहे, चल. छान प्रोग्रेस आहे तुमचा, खूप छान. तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आता घरी जाऊन या सगळ्या गोष्टी आणखी एक नेक्स्ट लेवलवर करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, नक्की करा. आपण भेटू परत. तुम्हाला चालताना बघायचं आहे. ठीक आहे, चल.